आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धुळे शहरातील देवपूर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने अवघ्या काही तासांत छडा लावत तिघा आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे। सोमवार 8 डिसेंबर रोजी देवपूर येथील प्रभातनगर परिसरात राहणारे श्रीकांत मुरलीधर बोरकर यांच्या घराजवळ असलेल्या बंद गिरणीच्या दरवाजाचे वेल्डिंग तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली। या चोरीत वॉशिंग मशीन, डबल डोअर फ्रिज, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, स्टील मिक्सर सेट व गॅस सिलेंडर असा सुमारे 32,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला। या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अरबाज उर्फ माया शेख, फरदीन खान उर्फ रती फिरोज खान आणि उबेदली उर्फ गोल्या अशरफ अली या तिघांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द केला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 8/12/2025 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने त्यांच्या घरफोडीतून ज्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या, जसे की LG कंपनीचे फ्रीज, LG कंपनीचं वॉशिंग मशीन, एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक HP गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे। या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्या। त्यानुसार CCTV फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू या रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरफोडीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अरबाज उर्फ माया शेख, त्यानंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान, त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, हे सगळे राहणारे विटा भट्टी परिसरातले आहेत। या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं घरफोडी डिटेक्ट करण्यात आलेली आहे। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।